2.4 The mouse merchant. Once a rich merchant was scolding his lazy son. मर्चंट म्हणजे व्यापारी, स्कोल्डिंग म्हणजे तो रागवत होता, लेझी म्हणजे आळशी आणि सन म्हणजे मुलगा. एक दिवशी एकदा एक श्रीमंत व्यापारी त्याच्या मुलाला, आळशी मुलाला रागवत होता. आय गेव यू सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस अँड येट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग. आय गेव यू सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस. टू स्टार्ट अ बिझनेस म्हणजे व्यापार सुरू करण्यासाठी. मी तुला व्यापार सुरू करण्यासाठी इतके पैसे दिले अँड तू अजून सुद्धा काहीच कमवू शकला नाहीस. अर्न म्हणजे कमावले, अर्न म्हणजे कमावले. यू आर गुड फॉर नथिंग. तू असून नसून सगळा सारखाच आहेस. लुक ॲट दिस डेड माऊस. ह्या मेलेल्या उंदराकडे बघ. A capable man can start a business even with something as useless as this. Capable म्हणजे लायक मनुष्य. Capable man म्हणजे लायक मनुष्य. एखादा लायक मनुष्य असेल किंवा ज्याच्यात काहीतरी करण्याची क्षमता असेल असा माणूस असेल, तो इथे कोपऱ्यात पडलेल्या मेलेला उंदीर घेऊन सुद्धा बिझनेस सुरू करू शकतो. असं त्यानं त्याच्या मुलाला रागवत होता. पण मी तुला पैसे देऊन सुद्धा तू काहीच पैसे कमावू शकला नाहीस. सोमदत्त, who was a poor orphan boy, heard these his words. सोमदत्त पुअर ऑर्फन म्हणजे ऑर्फन म्हणजे अनाथ मुलगा होता. एक गरीब अनाथ मुलगा होता, त्याचं नाव होतं सोमदत्त. त्याने हे सगळे शब्द ऐकले व्यापाराचे. ही वेंट इन अँड रिक्वेस्टेड द मर्चंट. तो आतमध्ये गेला आणि रिक्वेस्ट म्हणजे विनंती केली मर्चंटला, व्यापाऱ्याला. प्लीज लेंड मी दिस माऊस ॲज अ कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लक. तुम्ही मला हा उंदीर आहे तो कॅपिटल म्हणून द्या. कॅपिटल म्हणजे व्यापार सुरू करण्यासाठी जे भांडवल लागतं ते. आय विल ट्राय माय लक. आय विल ट्राय माय लक म्हणजे मी माझं नशीब आजमावेन. द मर्चंट बर्स्ट आउट लाफिंग. बर्स्ट आउट लाफिंग म्हणजे एकदम त्याला हसायला लागला, जोरात हसायला लागला. बट व्यापारी खूप जोरात हसायला लागला. बट स्टील ही गेव द माऊस टू सोमदत्त अँड टूक द रिसीट दॅट सोमदत्त रोट आउट टू हिम. आता त्याने काय केलं, त्याने सोमदत्तला उंदीर दिला आणि त्याच्याकडनं रिसीट घेतली. सोमदत्तेने त्याला लिहून दिलेली पावती घेतली. सोमदत्त वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट विथ द डेड माऊस इन हिज हँड. सोमदत्त रस्त्यावरनं चालत होता, त्याच्या हातात काय होतं तर मेलेला उंदीर होता. वेन अनदर शॉपकीपर कॉल्ड हिम. तिथे एक दुसरा दुकानदार होता, त्याने त्याला बोलावले. कम हियर बॉय. इकडे ये मुला. आय नीड द माऊस टू फीड माय कॅट. फीड म्हणजे खायला घालणे किंवा भरवणे. मला हा उंदीर हवाय माझ्या मांजरीला देण्यासाठी. आय विल गिव्ह यू 2 हँडफुल ऑफ ग्राम फॉर इट. मी त्याच्या बदल्यात तुला मुठभर, हँडफुल म्हणजे मुठभर चणे देईन. ग्राम म्हणजे चणे. सोमदत्त एक्सेप्टेड द ग्राम. सोमदत्तने तो उंदीर दिला आणि त्याच्या बदल्यात ते मुठभर चणे, 2 मुठभर चणे घेतले. ॲट होम सोमदत्त रोस्टेड द ग्राम. तो घरी आला आणि त्याने ते चणे खूप छान भाजले. देन ही टूक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्टूड ॲट द क्रॉसरोड्स विथ हिज ग्राम अँड वॉटर. त्याने काय केलं, एका भांड्यात माठ भरून पाणी घेतलं आणि तो रस्त्याच्या कडेला जाऊन चणे घेतले. एक माठभर पाणी घेतलं आणि तो रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिला, कोपऱ्यात जाऊन उभा राहिला आणि तिथे तो बराच वेळ वाट बघत होता. पिचर म्हणजे सुरई किंवा माठ. पिचर म्हणजे सुरई किंवा माठ आणि ग्राम म्हणजे चणे. इन द इव्हिनिंग when the laborers were returning from the wood, they saw the boy with roast gram and water. संध्याकाळ झाली त्यावेळेला लेबरर म्हणजे मजूर, ते आणि इथे वूड म्हणजे जंगल, जंगलातून परत येत होते. त्यांनी त्या मुलाला बघितलं, त्याच्या हातात भाजलेले चणे आणि पाणी होतं. सोमदत्त ऑफर्ड देम द ग्राम अँड वॉटर पोलाइटली. पोलाइटली म्हणजे नम्रपणे आणि ऑफर्ड म्हणजे दिलं. सोमदत्तेने त्यांना चणे आणि पाणी दिलं. त्यांना विचारलं हवंय का. बट वी हॅव नो मनी. 2 sticks of wood
इज ऑल वी कॅन गिव्ह. तर आता ते मजूर काय बोलले, तू आम्हाला चणे आणि पाणी दिलेस, पण आम्ही त्याच्या बदल्यात तुला पैसे देऊ शकत नाही. आमच्याकडे 2 लाकडाच्या काठ्या आहेत, तेवढ्या आम्ही तुला देऊ शकतो. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर. तो म्हणाला, ह्याच्या बदल्यात हे खूप छान तुम्ही मला त्याच्या बदल्यात चांगलं देत आहात. आम्हाला हे चालेल. एक्सक्लेम सोमदत्त. बाय एक्सेप्टिंग 2 स्टिक्स फ्रॉम इच लेबरर, सोमदत्त कलेक्टेड अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स. आता त्याला प्रत्येक मजुराकडनं 2 काठ्या मिळाल्या लाकडाच्या आणि त्याने त्याची बंडल बनवलं किंवा मोळी बनवली. ही टूक द बंडल टू द मार्केट अँड सोल्ड इट अँड बॉट सम मोर ग्राम विथ इट. आता त्याने ती लाकडाची मोळी घेतली, ती जाऊन विकली आणि त्याच्या बदल्यात अजून त्याने चणे विकत आणले. सोमदत्त did this every day. सोमदत्त असं रोज करत असे. He became well known among the laborers as the nice boy who offered tasty gram and refreshing water for a couple of sticks. He became well known. well known म्हणजे प्रसिद्ध झाला. सगळ्या मजुरांमध्ये तो प्रसिद्ध झाला की तो एक चांगला मुलगा आहे. तो आपल्याला चांगले चणे देतो, टेस्टी चणे देतो आणि पाणी देतो आणि त्याच्या बदल्यात आपल्याला फक्त काही लाकडाच्या काठ्याच द्याव्या लागतात, अशी त्याचं तो प्रसिद्ध झाला. मेनी ऑफ देम बिगॅन टू बाय हिज ग्राम एव्हरी डे ऑन देअर वे बॅक फ्रॉम द वूड. आता बरेचसे मजूर जंगलातनं परत येताना त्याच्याकडनं चणे विकत घेऊ लागले. सोमदत्त गॉट सेव्हरल बंडल ऑफ स्टिक्स एव्हरी डे बिकॉज नाव ही हॅड सो मेनी कस्टमर्स. आता त्याला त्याचे ग्राहक वाढू लागले. कस्टमर म्हणजे ग्राहक. सोमदत्तचे ग्राहक वाढायला लागले आणि त्याच्या बदल्यात त्याला बऱ्याच लाकडाच्या काठ्या मिळाल्या आणि त्याच्यापासून तो भरपूर लाकडं मिळत गेली आणि तो भरपूर मोळ्या तयार करायला लागला आणि तो जाऊन त्या विकायचा. Once the Somadatta was selling the sticks in the market, he met a potter. एका दिवशी काय झालं, तो त्या लाकडाच्या काठ्या विकत होता मार्केटमध्ये. त्याला एक पॉटर म्हणजे कुंभार भेटला. He needed wood to burn his furnace. फर्नास म्हणजे शेगडी. त्याला त्याची शेगडी पेटवण्यासाठी लाकडं हवीच होती. कुंभाराला त्याची शेगडी पेटवण्यासाठी लाकडं हवी होती. In return for sticks, he gave a Somadatta pots for his gram and few pitchers for the water. आता त्याने काय केलं, कुंभाराने ती लाकडं विकत घेतली त्याच्याकडनं, पण त्याच्या बदल्यात त्याने काय केलं, त्याने त्याला चणे दिले आणि काही सुरया किंवा माठ सुद्धा दिले. सोमदत्त डिड नॉट वेस्ट एनी मनी. सोमदत्तने पैसे वाया घालवले नाही. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड द ग्राम इन द इव्हिनिंग. तर काय करायचा, सकाळी लाकडं विकायचा आणि संध्याकाळी चणे विकायला लागला. त्याने असा व्यवसाय सुरू केला. वन डे ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबरर्स. एक दिवशी त्याच्याकडे पुरेसे पैसे जमा झाले. टू बाय ऑल द वूड फ्रॉम लेबरर्स. त्यांच्याकडनं सगळ्या लेबरर्सकडनं लाकडं विकत घेण्या एवढे त्याच्याकडे पैसे जमा झाले. ही सोल्ड इट ॲट अ गुड प्राईस इन द मार्केट. आता त्याने ते चांगल्या भरपूर पैशांना ती लाकडं विकली. आफ्टर सम टाइम ही इवन सेटअप हिज ओन शॉप इन द मार्केट. काही दिवसानंतर त्याने स्वतःचं दुकान उभारलं. दुकानात स्वतःचं उभारलं. ही वॉज ऑलवेज पोलाइट टू हिज कस्टमर्स. कस्टमर म्हणजे ग्राहक आणि पोलाइट म्हणजे नम्र. तो नेहमी ग्राहकांशी नम्रपणे बोलायचा. सम ऑफ देम पेड हिम कॅश वाईल अदर्स पेड हिम इन काइंड. काइंड म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू द्यायचे. काही कस्टमरचे होते ते त्याला पैसे द्यायचे आणि काही वस्तू द्यायचे, त्याच्या बदल्यात काही वस्तू द्यायचे. दे गेव हिम व्हॉट एव्हर आर्टिकल्स दे कुड ऑफर. त्या ग्राहकांना जे शक्य असायचं ते त्यांना देत होते. सोमदत्त ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू नीडेड देम. सोमदत्त ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग आर्टिकल्स टू दोज हू नीडेड देम. सोमदत्त ज्यांना गरजू लोकांना वस्तू विकत असे. आफ्टर अ फ्यू इयर्स सोमदत्त बिकम अ वेल्दी मर्चंट. वेल्दी म्हणजे श्रीमंत. काही वर्षानंतर सोमदत्त त्या टाउनमधला म्हणजेच त्या शहरातला एक श्रीमंत व्यापारी झाला. वन डे ही आस्क्ड द गोल्डस्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माऊस.
एक गोल्डस्मिथ म्हणजे सोनार. एके दिवशी त्याने सोनाराला सांगितलं की माझ्यासाठी एक छोटा उंदीर बनव, सोन्याचा उंदीर बनव. ही टूक द माऊस टू द रिच मर्चंट. तो उंदीर घेऊन त्या व्यापाऱ्याकडे गेला. आय हॅड बॉरोड म्हणजे उसनं घेतलं किंवा घेतलं. I had borrowed a dead mouse from you as a capital many years ago. मी तुमच्याकडनं एक मेलेला उंदीर घेतला होता भांडवल म्हणून. खूप वर्षापूर्वी मी तुमच्याकडनं एक मेलेला उंदीर घेतला होता, असं सोमदत्त तो व्यापाऱ्याला बोलला. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट. मी आज ते परत करायला आलेलो आहे. प्लीज एक्सेप्ट दिस गोल्डन माऊस. प्लीज हा गोल्डन माऊस तुम्ही स्वीकारा. एक्सेप्ट म्हणजे स्वीकारा. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राईज. तो श्रीमंत व्यापारी चकित झाला. सरप्राईज म्हणजे चकित झाला. ही वॉज सो इम्प्रेस्ड विथ सोमदत्तच बिझनेस स्किल्स दॅट ही गेव हिम हिज ओन डॉटर इन मॅरेज. तो इतका प्रभावित झाला सोमदत्तच्या व्यापार करण्याच्या कौशल्यामुळे. बिझनेस स्किल्स म्हणजे व्यापाराचे कौशल्य, की त्याने त्याला त्याची मुलीशी लग्न केलं. आपल्या मुलीचं लग्न त्याने सोमदत्तशी केलं. Thus Somadatta, who was a poor orphan boy, earned money and respect due to his intelligence, hard work and politeness. Politeness म्हणजे नम्रपणा, हार्ड वर्क म्हणजे कष्ट आणि इंटेलिजन्स म्हणजे बुद्धीमुळे. जो सोमदत्त एक अनाथ गरीब मुलगा होता, त्याने त्याच्या बुद्धीमुळे किंवा कष्ट करायच्या तयारीमुळे आणि नम्रपणामुळे भरपूर पैसे मिळवले आणि त्याला समाजात मान सुद्धा मिळाला. It is now not known whether the rich man's son learn any of the skills from the सोमदत्त. अजूनपर्यंत कोणालाच कळलेलं नाही की तो श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा होता, त्याने सोमदत्तकडनं काही शिकला की नाही.